नमस्कार मंडळी ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग खूप इंटरेस्टिंग आणि खूप भारी दाखवला बरं का. मंडळीकडे आता राकेशचा खरा चेहरा हा अर्जुनच्या समोर आलेला आहे. म्हणजे ज्यावेळेला आता प्रॉपर्टीचे पेपर्स घेण्यासाठी अर्जुन हा किल्लेदारांच्या घरी आलेला आहे. म्हणजे तशी तरतूद आता रविराजने करून ठेवलेली असते आणि अर्जुनला सांगून सुद्धा त्यांनी ठेवलेलं असतं की ते प्रॉपर्टीचे पेपर्स त्यांनी कुठे ठेवलेत. आता अर्जुन जेव्हा किल्लेदारांच्या घरी आपलं प्रॉपर्टीचे पेपर्स घ्यायला आलेला असतो तेव्हाच हा आता राकेश सुद्धा ते प्रॉपर्टीचे पेपर्स चोरून नेण्यासाठी आलाय आणि अर्जुनने मात्र आता त्याला रंगे हात पकडलाय आणि हा राकेशचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आलाय. तर मंडळी आता मालिकेमध्ये आणखीन एक मोठा ट्विस्ट येणार आहे ते म्हणजे साक्षीने आता स्वतःच्या चेहऱ्याची प्लास्टिक सर्जरी केली आहे आणि तिची आता पुन्हा मालिकेमध्ये एंट्री झाली आहे. तर मंडळी ही आता साक्षी जी चेहऱ्याची प्लास्टिक सर्जरी झाली आहे ती प्रियाला जेलमध्ये भेटायला आलेली दाखवली आहे आणि आता अर्जुन सायलीला उद्ध्वस्त करण्यासाठी प्रिया साक्षीचा वापर करून घेणार आहे. तर मंडळी आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग आहे त्यामुळे थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करून घ्या. म्हणजेच मालिकांचे असेच येणारे रोजचे नवीन अपडेट आणि नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे. आणि हो, सोबत व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. तर मंडळी आता इकडे असं दाखवलंय की सगळेजण आता इथे सायली आणि अर्जुनला म्हणजे किल्लेदार आणि सुभेदारांना उद्ध्वस्त करण्यासाठी या सगळ्यांचा खूप मोठा कट सुरू आहे. म्हणजे नागराज, राकेश आणि सचिन हे तिघंसुद्धा प्रियाला आणि महिपतला नागराजला भेटायला जेलमध्ये आलेले आहेत. प्रियाचा मात्र आता इकडे संताप झालाय. म्हणजे सायली तन्वी आहे हे आता सगळ्यांना समजलंय आणि हा नागराज किल्लेदार रविराज किल्लेदार त्याची सगळी प्रॉपर्टी आता त्या तन्वीच्या नावावर करेल आणि त्याला तेच नको हवं असतं. आता प्रिया म्हणत असते की काही झालं तरी ही सगळी प्रॉपर्टी मी त्या सायलीच्या घशात घालू देणार नाहीये. माझी एवढ्या दिवसांची मेहनत मी अशी वाया घालवणारच नाहीये. इकडे आता त्यांनी फोन चालू केलेला असतो. म्हणजे सचिन प्रियाला भेटायला आलाय, त्यांनी फोन केलाय आणि तिकडे नागराज, महिपत आणि राकेश हे एकत्र भेटलेत आणि ह्या लोकांचा फोन कॉन्टॅक्ट चालू आहे. म्हणजे फोन स्पीकरवर असतो आणि प्रिया म्हणते की हे सगळं जर करायचं असेल ना ते मी वाटेल ते करायला तयार आहे. काही झालं तरी मला फक्त अर्जुन आणि सायलीला उद्ध्वस्त करायचं आहे आणि इतके दिवसाची माझी जी मेहनत आहे, ज्या गोष्टीवरती मी हक्क दाखवला होता, माझा हक्क होता ते सगळं सायलीने त्या ओरबडून घेतलंय. ते सगळं मला परत मिळवायचं आहे. माझ्या हक्काचं आहे ते मी मिळवून घेणारच आणि ह्या सगळ्यात मला तुमची मदत हवी आहे. माझ्याकडे खूप मोठा आणि भन्नाट असा प्लॅन आहे. तेव्हा आता सचिन म्हणतो की काय प्लॅन आहे. प्रिया आता म्हणते की मी सगळं सांगते, पण त्यासाठी एक गोष्ट करावी लागेल. कारण आपण 5 जण आहोत. आपल्या 5 जणांचं एकच उद्दिष्ट आहे की काही झालं तरी किल्लेदार आणि सुभेदारांना उद्ध्वस्त करायचं आहे आणि त्यासाठी आपल्या 5ही जणांची एकी असणं जास्त महत्त्वाचं आहे. आणि हो, आपण 5 जण जर आपल्या डोक्याने विचार करायला गेलो ना तर आपला कुठलाच प्लॅन सक्सेस होणार नाही आहे. त्यासाठी कोणाच्या तरी एका डोक्याने आपल्याला चालायला हवं. आता सचिन म्हणत असतो की प्रिया जे म्हणते ना ते अगदी बरोबरच आहे. ह्या किल्लेदारांना आणि सुभेदारांना उद्ध्वस्त तर करायचं आहे आणि मला तर सुभेदारांना उद्ध्वस्त झालेलं पाहायचं आहे आणि त्यासाठी मी तुला काही वाटेल ती मदत करायला तयार आहे. आणि आता तो इथे नागराजला आणि महिपतला म्हणत असतो प्रिया जी म्हणते ना ते आपण तेच ऐकूया. कारण प्रियाला सुभेदारांच्या घरातली सगळी माहिती आहे, अगदी कानाकोपरा सगळं माहिती आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुभेदार कोणत्या गोष्टीवर कधी काय रिॲक्ट होऊ शकतात, काय करू शकतात हे सुद्धा प्रियाला चांगलं माहिती आहे. कारण तीच त्यांच्यासोबत जास्त वेळ राहिली आहे. तर इकडे असं दाखवलंय नागराज आणि महिपत हे दोघं सुद्धा आता एकत्र झालेत. म्हणजे नागराजला आधी या सगळ्या गोष्टीवर विश्वास नसतो की हे दोघं जण मला का मदत करतील. पण आता महिपतने त्याला तसा विश्वास संपादन केलाय आणि त्याच्यामुळे आता नागराज सुद्धा ह्या सगळ्यांमध्ये इन्व्हॉल्व्ह झालेला आहे. तर मंडळी प्रिया म्हणत असते की हे बघा, मला त्या घरातल्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत आणि हे किल्लेदार आणि रविराज कोणत्या वेळेला काय डिसिजन घेतील हे सुद्धा मला चांगलंच माहिती आहे. आता त्या लोकांना माहीत झालंय की सायलीच तन्वी आहे, त्याच्यामुळे तो किल्लेदार सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे स्वतःची सगळी जी प्रॉपर्टी आहे ती त्या तन्वीच्या नावावर करायला सुरुवात करेल आणि मला तेच होऊ द्यायचं नाहीये. तर मंडळी इकडे आता दाखवलं की सगळेजण सुभेदारांच्या घरामध्ये बसलेले असतात आणि प्रतिभा म्हणत असते की मला तुम्हाला सगळ्यांना काहीतरी सांगायचं आहे. म्हणजे खूप मोठी अनाऊन्समेंट करायची आहे आणि ती रविराजांची इच्छा आहे. म्हणजे रविराज आता इथे नाही आहेत, ते तीर्थयात्रेला गेलेत, पण त्यांनी जे मला काम सांगितलंय ते मला पूर्ण करायचं आहे. त्यावर आता इथे अर्जुन म्हणत असतो की प्रतिमा ते काय आहे, पण काही महत्त्वाचं आहे का. त्यावर आता प्रतिमा म्हणते की हो, आणि या सगळ्यामध्ये मला सगळ्यात जास्त गरज अर्जुन तुझी लागणार आहे, तुझी मदत लागणार आहे. अर्जुन म्हणतो की बोल ना प्रतिमा, मी तुला मदत करायला तयार आहे. तर प्रतिमा म्हणते की काय ना, रविराजांनी जेव्हा तन्वी म्हणून ही प्रिया जेव्हा आमच्या आयुष्यात आली आणि त्यांना जेव्हा कळलं की ही प्रिया खोटारडी आहे, आमची तन्वी नाही आहे, आम्हाला फसवते, तेव्हा रविराजांनी एक खूप मोठा निर्णय घेतला होता. म्हणजे आमची जेवढी सगळी प्रॉपर्टी आहे त्या सगळ्या प्रॉपर्टीतून त्यांनी तन्वीला, म्हणजे खरं तर त्यांना प्रियाला बेदखल करायचं होतं, पण त्यांनी आता शेवटी तन्वीला बेदखल केलं आहे. आता प्रियाच्या या गोष्टीमुळे सगळ्यात जास्त नुकसान तन्वीचं होणार आहे, म्हणजे सायलीचं होणार आहे. आणि आमच्या सगळ्या प्रॉपर्टीचा हक्क आणि खरी प्रॉपर्टीची हकदार सायलीच आहे.
आणि आता रविराजांनी तो घेतलेला निर्णय त्याच्यामुळे काय झालंय की सगळी प्रॉपर्टीतून आपण तन्वीला बेदखल केलंय. सगळ्या प्रॉपर्टीतून तन्वीचं नाव काढलं गेलंय आणि रविराज मला आता सांगून गेलेत ही सगळी प्रॉपर्टी आपल्याला पुन्हा एकदा तन्वीच्या नावावर करायची आहे. तर ते अर्जुन म्हणतो की रविराज काकांनी जर तन्वीला सगळ्या प्रॉपर्टीतून बेदखल केलंय म्हणजे त्यांनी त्याची कागदपत्र सुद्धा बनवून ठेवली असतील आणि सगळ्यातून तन्वीला त्यांनी काढून ठेवलं असेल. तर प्रतिभा म्हणते की हो तेच झालंय आणि तेच करायचंय. पण अर्जुन म्हणतो की ह्या सगळ्यावरती रविराज काकांच्या सही सुद्धा लागतील आणि ते पेपर्स रविराज काकांनीच बनवून ठेवले असतील, मग तो इथे लागेल आपल्याला. तर प्रतिभा म्हणते की नाही त्याची फार काही गरज लागणार नाहीये कारण त्यांनी मला सगळं काही सांगून ठेवलंय. पण सायली म्हणते की आई ह्या सगळ्याची काय गरज आहे, मला ह्या प्रॉपर्टीमध्ये कशाचा काहीच इंटरेस्ट नाही आहे, काही गरज नाही आहे. मला माझी माणसं मिळाली ना हेच माझ्यासाठी खूप आहे, मला माझ्या माणसांचं फक्त प्रेम हवं आहे. त्यावर प्रतिमा म्हणते अगं सायली असं कसं म्हणून चालेल, भले आम्ही ही काही तुला प्रॉपर्टी तुझ्या नावावर करत नाही आहोत, हा आमचा आशीर्वाद आहे आणि हा तुझा हक्क आहे. ते जे तुझं आहे ते तुला मिळायलाच हवं आणि प्लीज तू ह्याला नाही म्हणू नकोस कारण ही त्यांचीच इच्छा आहे आणि तुझ्या बाबांनीच हे सगळं मला सांगून ठेवलं आहे आणि यासाठी काय करावं लागेल, काय काय गोष्टी करायच्यात त्यासुद्धा त्यांनी मला अगदी व्यवस्थित सांगितलेल्या आहेत आणि तसं लिहूनसुद्धा दिलं आहे. आणि त्याच्यामुळे अर्जुन तू आत्ता कामाला लाग. मी ह्यांनी जे पेपर्स बनवले होते म्हणजे ज्या प्रॉपर्टीमधून तन्वीला बेदखल केलं होतं ते प्रॉपर्टीचे पेपरसुद्धा ह्यांनी माझ्याकडे दिलेत. ते पेपर्स मी तुला देते आणि तू पुन्हा एकदा नव्याने सगळे पेपर्स रेडी कर. हे तीर्थयात्रेवरून परत येईपर्यंत आपले पेपरसुद्धा रेडी होतील आणि जर तेवढ्यात नाही झालं तर हे कुठे असेल तिथे आपण हे पेपर्स पाठवून देऊ आणि त्यांच्या सह्या घेऊ. पण हे काम आता लवकरात लवकर आणि वेळेत व्हायला हवं. आणि ह्यांनी तसं मृत्यूपत्रसुद्धा बनवून ठेवलेलं आहे आणि ह्या सगळ्यामध्ये चेंजेस करायचे आहेत. त्यावर आता अर्जुन म्हणतो की बरं ठीक आहे मी आत्ताच कामाला लागतो. तर मंडळी इकडे प्रिया म्हणत असते की आपल्याला ह्या सगळ्यांना जर उद्ध्वस्त करायचं असेल तर कोणाच्या तरी एकाच्याच डोक्याने चालायला हवं. आपण सगळ्यांनी एकाच वेळेला सगळ्या आयडिया काढल्या किंवा सगळ्यांच्या डोक्याने चालायला गेलो तर आपला एकही प्लॅन सक्सेस होणार नाही आहे. आणि सुभेदारांच्या घरामध्ये ते लोक आत्ता काय विचार करत असतील ना हे मला चांगलंच माहिती आहे. तो रविराज किल्लेदार पहिली म्हणजे सगळ्यात पहिली प्रॉपर्टी त्या सायलीच्या नावावर करेल आणि आपल्याला तेच करू द्यायचं नाही आहे. तेव्हा हा नागराज लगेच म्हणतो की म्हणजे आपण आता आपल्या टीमची लीडर का ह्या प्रियाला करायचं का, म्हणजे ही सांगेल तसं करायचं आणि ही सांगेल तसं वागायचं का. प्रिया म्हणते की मी तसं म्हणतच नाही आहे की मला टीमची लीडर व्हायचं आहे, फक्त मला इतकंच सांगायचं आहे की हे सुभेदार आता काय डिसिजन घेऊ शकतात, किल्लेदार काय करू शकतात हे याचा मला अनुभव चांगला आहे आणि म्हणून मी तुम्हाला सांगते आहे की आपण एकाच्याच डोक्याने चालूया जेणेकरून आपलं काम आपण जो काही प्लॅन करतोय तो यशस्वीरित्या पूर्ण होईल. आता ही सगळी गोष्ट राकेश, सचिन आणि महिपतला सुद्धा पटली आहे आणि बोलतात की हो प्रिया जे बोलते ना तेच बरोबर आहे. प्रिया ते सगळ्यांना सांगते की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी जसं आता म्हणाले की हा रविराज किल्लेदार सगळ्यात पहिली प्रॉपर्टी सायलीच्या म्हणजे तन्वीच्या नावावर करायला जाईल. पण एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का, त्या रविराज किल्लेदारने मागे एक चूक करून ठेवली आहे. म्हणजे मला सगळ्या प्रॉपर्टीतून बेदखल करायचं म्हणून त्याने तन्वी किल्लेदारलाच ह्या सगळ्या प्रॉपर्टीतून बेदखल केलं आहे. पण सचिन म्हणतो पण मग ह्या सगळ्याचा आपल्याला काय फायदा होणार आहे. आता ह्या लोकांचं बोलणं सुरू असतं तेव्हाच ती एक कॉन्स्टेबल आहे त्याने म्हणते की अजून किती वेळ लागणार आहे तुम्हाला, मॅडम आल्या तर खूप मोठा गोंधळ होऊन जाईल. तर सचिन म्हणतो की तुम्हाला पैसे दिलेत ना पुरेसे, मग तुमचं तुम्ही मॅनेज करा. पण ती कॉन्स्टेबल म्हणते हो तुम्ही पैसे दिलेत, मी तुमची भेटसुद्धा घडून आणली की, पण जर मॅडम आल्या तर मी त्यांना नाही थांबवू शकत ना, मग त्यांना काय उत्तर देणार. आता प्रिया म्हणत असते की फक्त 2 मिनटं, 2 मिनटं काहीतरी करा, 2 मिनटात आम्ही हे सगळं फ्री करतो म्हणून. तर मंडळी आता इकडे प्रिया विचार करत असते आणि म्हणत असते की सगळ्यात किल्लेदारांनी त्या प्रॉपर्टीचे पेपर्स त्याच्याकडेच असणार आहेत आणि जोपर्यंत ह्या प्रॉपर्टीचे पेपर्स आहेत जे तन्वीला प्रॉपर्टीतून बेदखल केलं आहे ते पेपर जोपर्यंत तो सबमिट करत नाही किंवा जोपर्यंत त्याच्या हातात हे पेपर्स येत नाही आहे तोपर्यंत तो पुन्हा दुसरे डॉक्युमेंट्स बनवू शकत नाही आहे आणि तोपर्यंत सगळी प्रॉपर्टी तो सायलीच्या नावावर पण करू शकणार नाही आहे. त्यावर आता ह्या महिपतला सुद्धा कळतं की प्रिया बरोबरच बोलतीये. म्हणजे जोपर्यंत हे प्रॉपर्टीचे पेपर्स जे आहेत ते रविराज किल्लेदारच्या हाताला लागत नाही आहे तोपर्यंत तो काही सगळी प्रॉपर्टी सायलीच्या नावावर करू शकत नाही आहे कारण त्याला जुने पेपर्स हे लागणारच. आणि प्रिया म्हणत असते की तेच आपल्याला करायचं आहे. ते जुने पेपर्स आहेत ज्याच्यातून तन्वीला त्याने बेदखल केलं आहे तेच पेपर्स जर आपण काढून घेतले तर हा रविराज किल्लेदार सायलीच्या नावावर प्रॉपर्टी करूच शकत नाही आहे. किंवा आपण तात्पुरती तरी सोय करू की निदान सायलीच्या नावावर काही होणार नाही आहे. त्यावर नागराज म्हणतो की हो ते ठीक आहे, ते बरोबर आहे, पण हे सगळं करणार कसं. तेवढ्यात आता महिपत म्हणतो की आहे ना राकेश करेल हे काम. राकेशला तर घरातला कानाकोपरा सगळाच माहिती आहे, त्याच्यामुळे ते किल्लेदारने प्रॉपर्टीचे पेपर्स कुठे लपून ठेवलेत हे काम राकेश तुझं. आजच्या आज उशीर व्हायच्या आधी त्याने काही ॲक्शन घ्यायच्या आधी ते प्रॉपर्टीचे पेपर गायब कर. आता राकेश म्हणतो की हो त्याची काळजी तुम्ही नका करू, प्रॉपर्टीचे पेपर्स कसे गायब करायचे हे मला चांगलंच माहिती आहे. आता प्रिया राकेशला म्हणते की काही झालं तरी प्रॉपर्टीचे पेपर आजच्या आज तुला गायब करायचे एकदा का ते प्रॉपर्टीचे पेपर्स आपल्या हातात आली ना तर हा रविराज किल्लेदार काहीही करून
सायलीच्या नावावर ही प्रॉपर्टी करू देणार नाही आहे आणि ही प्रॉपर्टी नंतर कशी मिळवायची, त्याला काय करायचं हे मला चांगलंच माहिती आहे. तर मंडळी आता ह्यांचा प्लॅन अगदी फिक्स झालेला आहे आणि आपला राकेश म्हणतो की मी आत्ताच कामाला सुरुवात करतो आणि आत्ताच्या आत्ता जाऊन ते पेपर्स माझ्या हातामध्ये घेतो. तर मंडळी आता ह्या 5ही जणांनी शपथ घेतली की काही झालं तरी सुभेदार आणि किल्लेदार यांना उद्ध्वस्त करायचं. तर महिपत म्हणतो की आजपासून फक्त एकच ध्येय, सुभेदार आणि किल्लेदार यांची फक्त आणि फक्त बर्बादी. तर मंडळी आता इकडे असं दाखवलंय की प्रतिमा म्हणत असते की अर्जुन तू एक काम कर, आजच आमच्या घरी निघून जा आणि ह्यानी जे प्रॉपर्टीचे पेपर्स बनवलेत ना ते सगळे घेऊन ये आणि सोबत मृत्यूपत्र सुद्धा ह्यानी बनवून ठेवलंय ते सुद्धा घेऊन ये. अर्जुन म्हणतो की हो प्रतिमा, त्या मी आजच जातो आणि सगळं काही घेऊन येतो. आणि त्यावर आता प्रतिमा म्हणते की माझ्याकडे ह्यानी काही डॉक्युमेंट्स पण दिलेत आणि काही माहितीसुद्धा लिहून दिली आहे, तू एकदा बघ म्हणजे तुला कळेल की त्याच्यामध्ये काय काय चेंजेस करायचे, काय करायचे, कोणते बदल करायचे, हे सगळं सुद्धा तुला आता कळून जाईल. त्यावर आता अस्मितांना सुद्धा म्हणत असतात की हो चांगल्या कामासाठी उशीर कशाला, अर्जुन तू आजच सुरुवात कर. तर मंडळी सुमन म्हणत असते की अर्जुन एक काम करते, माझ्याकडे घरच्या किल्ल्या आहेत, त्या किल्ल्या मी तुला आणून देते म्हणजे तू लगेचच आता जाऊन येशील. आणि आता सुमन तिथून उठून जाते आणि घराच्या किल्ल्याणाला जाते आणि तेवढ्यातच इकडे सगळेजण सायलीची समजूत घालत असतात, कारण सायलीला कुठेतरी हे मान्य नाही आहे की सगळीच प्रॉपर्टी ही आता तिच्या नावावर होणार आहे. पण तर आता इथे सगळेजण सायलीची समजूत घालतात, म्हणजे कल्पना, प्रतिमा, प्रताप सगळेजण सायलीला म्हणत असतात की सायली बाळा हे तुझ्या हक्काचं आहे आणि तुझं आहे ते तुलाच मिळायला हवं आणि हा सगळा तुझ्यासाठी आहे तो आशीर्वाद आहे बाळा, त्याच्यामुळे तू याच्यासाठी नाही म्हणू नकोस. तर मंडळी आता इकडे असं दाखवलंय, राकेश हा गपचूप घरात आलेला असतो, खिडकीतून आतमध्ये येतो आणि तो खिडकीतून आतमध्ये डिरेक्टली आता इथे रविराजांच्या रूममध्ये आलाय आणि तो म्हणत असतो की हीच ती संधी आहे, घरामध्ये आता कोणीच नाही आहे आणि काही करून मला आजच्या आज हे प्रॉपर्टीचे पेपर्स काही करून बाहेर काढायलाच हवे. आता तो इकडे रविराजांच्या रूममध्ये जात असतो. आतमध्ये आल्यानंतर तो सगळीकडे ड्रॉवर शोधायला सुरुवात करतो, सगळं काही शोधत असतो, पण त्याला प्रॉपर्टीचे जे पेपर्स आहेत ना कुठे मिळतच नाही आहेत. आणि तेवढ्यात आता रविराजांचं जे कपाट आहे त्या कपाटामध्ये त्याला असं वाटतं की इथे सगळं असेल आणि म्हणून त्याने सगळं काही आता पसारा काढून ठेवलेलं आहे. तर मंडळी तेवढ्या तिकडे दाखवलं की अर्जुन आता त्यांच्या घरी आला किल्लेदारांच्या आणि तो मेन डोअर ओपन करतो, कारण त्याच्याकडे आता किल्ल्या मिळाल्यात. तो आतमध्ये येतो आणि त्याला माहिती आहे की प्रतिमाने सांगितलेलं असतं की रविराजांची जी स्टडी रूम आहे, स्टडी रूममध्ये त्यांनी सगळे डॉक्युमेंट्स ठेवलेत, सगळे पेपर्स ठेवलेत, तू तिथे जा आणि तिथून घेऊन ये. त्याच्यामुळे आता अर्जुन तिथे गेल्या डिरेक्टली स्टडी रूममध्ये जातो आणि सगळे पेपर्स पाहायला सुरुवात करतो. तर इकडे राकेश आता त्याच्या बेडरूममध्ये सगळीकडे शोध सुरू असते, पण प्रॉपर्टीचे पेपर्स त्याला कुठेच मिळालेले नाही आहेत. आता तो कपाटामध्ये ड्रॉवर सगळ्या छोट्या छोट्या कोपऱ्यांमध्ये शोधतोय, काहीच सापडत नाही आहे आणि म्हणतो प्रॉपर्टीचे पेपर्स तर इथे नाही आहेत, बहुतेक रविराज काकाने त्याच्या स्टडी रूममध्येच ठेवले असणार आहेत. आणि म्हणून आता तो स्टडी रूममध्ये शोधण्यासाठी रूमच्या बाहेर येतो आणि रविराजांची स्टडी रूम आता ही ग्राउंड फ्लोअरला म्हणजे खाली आहे. तो खाली उतरणार तेवढ्यातच त्याचं लक्ष खाली जातं. तर इकडे आता अर्जुन आहे, तो सगळ्या फाईल चाळत असतो आणि अर्जुनला आता ज्या काही महत्त्वाच्या फाईल हव्या असतात त्या एक मिळाल्यात आणि तो शोधता राकेशचं जे लक्ष आहे ना ते खाली येतं आणि त्याने पाहिलं की ते तर हा अर्जुन आलाय आणि अर्जुनसुद्धा प्रॉपर्टीचे पेपर शोधतोय आणि राकेशला आता खूप मोठा झटका लागलाय, कारण रविराजांच्या रूममध्ये त्याला काहीच सापडलं नाहीये आणि त्याचा अंदाज होता की हे सगळे पेपर्स नक्कीच स्टडी रूममध्ये असणार आहेत. तर मंडळी ही प्रॉपर्टीचे पेपर्स आता इकडे राकेशच्या हाती लागायच्या आधीच अर्जुनच्या हाती लागलेत, म्हणजे अर्जुन आधीच स्टडी रूममध्ये पोहोचलेला आहे आणि इथे राकेशचा प्लॅन पुन्हा एकदा चौपट झालाय आणि राकेशला आता खूप मोठा धक्का बसलाय. म्हणजे हे एकच कारण होतं, आपण रविराजला प्रॉपर्टी तन्वीच्या नावावर करण्यापासून म्हणजे सायलीच्या नावावर करण्यापासून थांबू शकणार होतो, पण आता तो पण प्लॅन पूर्णपणे फसलाय, कारण ऑलरेडी सगळे पेपर्स आता अर्जुनच्या हाती लागलेत. अर्जुन आता ते सगळे पेपर्स घेतो आणि तिथून निघून बाहेर चाललाय. आता ह्याला कळत नाही की काय करावं. तर मंडळी आता राकेश आणि नागराज महिपत यांनी मिळून आणखीन एक खूप मोठं कारस्थान केलं आहे. म्हणजे आता अर्जुन हे प्रॉपर्टीचे सगळे पेपर्स तर बनवून घेईलच, पण आता ह्याच्यावरती रविराजची सही, काही झालं तरी रविराजने सही करायला नको आणि रविराज ह्या तीर्थयात्रेला गेला आहे आता हे त्यांना माहीत झालं आहे आणि त्याच्यामुळे त्यांना तर रविराजांचा काटा काढायचा आहे. म्हणजे रविराजलाच आपण संपवून टाकलं तर रविराज कधीच त्या पेपरवर सही करू शकणार नाही आहे आणि रविराजने आधीच तन्वीला त्या प्रॉपर्टीतून बेदखल केलं आहे. म्हणजे ही प्रॉपर्टी तन्वीच्या म्हणजे सायलीच्या नावावर कधीच होणार नाही आहे. तर मंडळी आता इकडे असं दाखवलं आहे, अर्जुन आणि सायली दोघंसुद्धा बाहेर डेटवर आलेली आहेत. सायलीने खूप छान असा वन पीस घातलेला असतो आणि दोघं जोडं छान फिरायला आलेले असतात आणि त्यावेळेला सायली आता वडापाव खाण्यासाठी हट्ट करत असते, पण अर्जुन आता सायलीला म्हणत असतो की बाहेरचं हे उघड्यावरचं खाणं खाऊ नकोस, पण सायली ऐकतच नाही आहे. सायली म्हणते कित्येक दिवस झाले मी हा बाहेरचा वडापाव खाल्ला नाही आहे, मला खायचा आहे आणि तुम्ही मला नाही म्हणू शकत नाही आहे आणि ती खूप हट्ट करत असते. तर मंडळीकडे प्रिया मात्र आता भरपूर पिसाळलेली दाखवली आहे आणि म्हणत असते की सायली
तुला आता ह्या सगळ्यातून कोणी वाचवणार नाही आहे, कारण माझा एक हुकमाचा एक्का आता येणार आहे. तर इकडे आता अर्जुन सायली डेटवर आली आहेत आणि सायलीने वडापाव खाण्याची तीव्र इच्छा केली आहे आणि अर्जुनचा सुद्धा आता नाईलाज असतो आणि सायली हट्टाने तो वडापाव खायला घेते. तर मंडळी बहुतेक प्रोमोमध्ये असं दाखवलं आहे, त्याच्यावरून तरी असं वाटतं की सायलीला फूड पॉयझनिंग होणार आहे हे खाल्ल्यानंतर. तर इकडे प्रिया आता जेलमध्ये दाखवली आणि प्रिया आता एका व्यक्तीची वाट बघत असते आणि ती म्हणत असते की सायली, किती दिवस तू तन्वी म्हणून वावरणार आहेस, वावरून घे. तुला जे काय करायचं आहे, जे एन्जॉय करायचं आहे एन्जॉय कर. तुला किती डेट करायच्या डेट करून घे, पण तुझ्या बरबादीची सुरुवात आता होणार आहे, कारण माझा हुकमाचा एक्का मी आत्ता बाहेर काढणार आहे. तर मंडळी इकडे आता एक मुलगी अशी दाखवली जी प्रियाला भेटायला जेलमध्ये आली आणि तिने स्वतःचा चेहरा झाकून घेतला आहे. पण ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नाही आहे, तर साक्षी शिकरे आहे, जिने स्वतःच्या चेहऱ्याची प्लास्टिक सर्जरी केली आहे आणि आता ती पुन्हा एकदा अर्जुन सायलीचा बदला घेण्यासाठी आली आहे. आता प्रिया तिला सांगत असते, मला तुझी आता खूप गरज आहे, कारण तुला आता कोणी ओळखणार नाही आहे आणि तुझी ओळख ही माझ्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे. अर्जुन सायलीला उद्ध्वस्त करायचं असेल तर तुझी मला खूप गरज लागणार आहे. तर मंडळी ह्यांच्या बोलण्यावरून तरी असं वाटते की ही नक्कीच साक्षी शिखरेच आहे म्हणून.